नमस्कार मंडळी, आपल्या मराठीकॉन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई झालेली होती आणि या नुकसान भरपाई अंतर्गत 2 जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे। तर त्या जिल्ह्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, जी काही पीक नुकसान भरपाई झालेली आहे याबद्दलचा आपण अपडेट पाहत आहोत की नांदेड जिल्ह्याचा पीक विमा आणि छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत अपडेट आले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि याच्यासाठी जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामधील 93 महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या कारणासाठी, एक तर अतिवृष्टीमुळे झाले नुकसान आणि एक पावसाचा पडलेला खंड, यामुळे झालेलं नुकसान या कारणामुळे अधिसूचना काढून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पीक विमा देण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते। परंतु याच पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 285 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला होता। परंतु हा पीक विमा मंजूर करण्यात आल्यानंतर इतर जिल्ह्याप्रमाणेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमाचं वाटप होणं अपेक्षित होतं आणि पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून मोठ्या दबावानंतर या पीक विमाचे वितरण करायला सुरू केलेलं होतं। परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचे वितरण केल्यानंतर पुन्हा एकदा पीक विमा वाटप बंद करण्यात आले होते आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा दबाव निर्माण केला जात होता की पीक विमा वाटपाची मागणी केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून आता या पिकाच्या संदर्भातील स्पष्टीकरण हे देण्यात आले आहेत। एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये 285 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचपैकी 130 कोटी रुपयाचा पीक विम्याचे आतापर्यंत फक्त हा वाटप करण्यात आले आहेत की नांदेड जिल्ह्यामध्ये 285 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे, परंतु फक्त 130 कोटी रुपयाचा पीक विमा हा आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे। आणि असे हे जे काही उर्वरित जो काही मंजूर झालेला पीक विमा आहे हा काही तांत्रिक कारणामुळे, पोर्टलवरील असलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा कंपनीला वितरित करता येत नव्हता। परंतु मंजूर झालेला हा पीक विमा लवकरात लवकर या तांत्रिक जे काही कारण आहे, तांत्रिक दोष आहेत ते निवारण करून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित असलेला पीक विमा वाटप हा करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती मागे सुद्धा सांगण्यात आली होती। परंतु अशा प्रकारची माहिती पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती आणि याच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। याचा जर व्यतिरिक्त दुसरे 2 महत्त्वाचे जे काही अपडेट आहेत ते म्हणजे अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भातील पाहिलेले एक वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेळोवेळी याद्या आहेत। तसेच या याद्या आल्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले KYC पूर्ण करून या अनुदानासाठी पात्र व्हायचे असते। यापूर्वी सुद्धा आपण अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आलेली यादी आणि KYC बद्दल अपडेट केलं होतं। परंतु परभणी जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात KYC करण्यात आली होती। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सुद्धा पात्र असलेल्या किंवा पात्र झालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची अद्याप यादी आलेली नव्हती किंवा त्यांची KYC देखील झालेली नव्हती। अशाच अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र झालेल्या 70,230 लाभार्थीची नवीन यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर शेतकऱ्यांना आपले तात्काळ हे काम करायचं आहे की आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला KYC करून घ्यायची आहे। KYC पूर्ण झाल्यानंतर, निधीची उपलब्धता झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या मंजूर असलेल्या अतिवृष्टीचा अनुदान जमा हा केला जाणार आहे की जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड किंवा तुम्हाला एक विशिष्ट नंबर जो काही तुमच्या यादीमध्ये असेल तो विशिष्ट नंबर घेऊन जायचा आहे। इथे जो विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे तो घेऊन जायचा आहे। त्याच्यानंतर विशिष्ट क्रमांक दिल्यानंतर, टाकल्यानंतर, एंटर केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याचा क्षेत्र किती आहे, त्याच्या नावावरती मंजूर झालेली रक्कम किती आहे किंवा त्याचे बाधित क्षेत्र या सर्वाच्या संदर्भातील माहिती ही तुम्हाला त्या पोर्टलवरती दाखवली जाणार आहे। त्याच्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर, खाते नंबर, आपलं क्षेत्र, शेतपिकाचे नुकसान हे जर बरोबर असेल तर शेतकऱ्याला आपली KYC पूर्ण करायची असते आणि जर याच्यामध्ये जर काही आपल्या चुकीचा दिसत असेल तर त्याच पोर्टलवरती आपल्याला असलेली तक्रार नोंदवून आपली तक्रार सादर करायची असते, जेणेकरून जर तक्रार असेल तर पुढे त्याचं निवारण केलं जातं।
आपल्याला कुठलीही तक्रार नसेल तर KYC पूर्ण करून घ्यायची असते आणि जेणेकरून या अतिवृष्टीची अवकाळी पावसाचा जो काही अनुदान आहे तो आपल्या खात्यावरती जमा होईल। अशा प्रकारे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या अतिवृष्टीचे पीक विम्याच्या संदर्भातील अपडेट होते, जे आपणास नक्की उपयोगी पडेल। अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत की तुम्हाला काय करायचं, आपल्या जवळच्या CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे। जी काही यादी आलेली आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तिथे विशिष्ट क्रमांक मिळेल, तो विशिष्ट क्रमांक पोर्टलवरती आपले सरकार सेवा केंद्रावरती गेल्यावरती त्यांना द्यायचा आहे। ते विशिष्ट क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुमचं क्षेत्र किती आहे, तुमच्या जी काही तुम्हाला मंजूर रक्कम झालेली आहे ती किती आहे ती सुद्धा दाखवली जाईल आणि क्षेत्र किती अशा प्रकारची संपूर्ण माहिती शेतकऱ्याची तिथे दाखवली जाईल। आणि जर तुमची KYC झाली तर काही 2-3 दिवसात किंवा आठवड्याभरात जी काही रक्कम मंजूर झालेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये पडेल। तर अशा प्रकारची आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत की जो काही नुकसान भरपाई आहे, तर या नुकसान भरपाई अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना फक्त 25% रक्कम ही वाटप करण्यात आली होती, परंतु बाकीची रक्कम ही उर्वरित राहिलेली होती। तर नांदेड आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्यामध्ये ही रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे आणि जे काही शेतकरी यात पात्र असतील या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। जर अद्याप कोणत्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल तर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमची जी काही KYC आहे ती KYC पूर्ण करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारची आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की जी काही नुकसान भरपाई आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यासाठी आता चालू आहे आणि या अंतर्गत त्यांनाही माहिती समजेल। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।